Hello students, we were continuing a chapter called rotational dynamics. Okay, now त्याच्यामध्ये आपण ऍप्लिकेशन्स ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघतोय. ओके, त्यात आपण भरपूर पॉइंट्स बघितले. बँकिंग ऑफ रोड. ओके, त्यानंतर आपण स्टार्ट केलं कोनिकल पेंड्युलम बघितला अँड वी स्टार्टेड विथ अ व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, लास्ट लेक्चरला आपण सुरुवात केली. नाव ह्याच्यात मी तुम्हाला सुरुवातीला 2 पॉइंट सांगितले होते. इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन there are 2 types of motion. First, controlled motion, okay, and second, the motion which is controlled only by gravity. Okay, जे controlled motion आहे ते युनिफॉर्म पण असतं, नॉन युनिफॉर्म पण असू शकतं, बट जे ग्रॅव्हिटी कंट्रोल करते दॅट इज ऑलवेज नॉन युनिफॉर्म. ओके, आणि आपण डिटेल मध्ये तेच मोशन शिकतोय. ओके, सो वी स्टार्टेड विथ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ओके, विच इज परफॉर्म बाय अ पॉइंट मास अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी. ओके, आता त्याच्यामध्ये आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकलो होतो, जे मी ही डायग्राम काढली होती लास्ट टाइम. बघा इकडे, कन्सिडर अ पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन इन अन अँटी क्लॉकवाईज सेन्स. अँटी क्लॉकवाईज फिरतोय. A, B, C, D are the different position of particle. Okay, and at every position, okay, म्हणजे आपण एक स्ट्रिंग घेतली होती आणि स्ट्रिंगला एक मास बांधलं होतं आणि फिरवत होतो. सो लास्ट लेक्चरला आपण अपर मोस्ट पोझिशन बघितली. ओके, आज आपल्याला बाकीच्या पोझिशन्स बघायच्या. सो आपण 2 गोष्टी काढत होतो. फर्स्ट, वी वर कॅल्क्युलेटिंग द टेन्शन. ओके, अँड सेकंड, वी वर कॅल्क्युलेटिंग द वेलॉसिटी. ओके, सो जे आपलं झालंय ते इक्वेशन मी इथे लिहून ठेवतो. लास्ट लेक्चर वी स्टडीड द अपर मोस्ट पोझिशन. ओके, म्हणजे पॉइंट ए. ठीक आहे. सो पहिलं आपण इक्वेशन दिलं होतं टेन्शनचं. ओके, इफ यू रिमेंबर, ऍट दिस पॉइंट हाऊ मेनी फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन ऑब्जेक्ट? 2 फोर्सेस. फर्स्ट इज वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. ओके, आणि दुसरा होता टेन्शन TA, ओके, विच इज टुवर्ड्स द सपोर्ट, म्हणजे O कडे चाललाय. त्यामुळे TA आणि mg ची आपण ऍडिशन केली होती. ओके, आपलं इक्वेशन असं आलं होतं. बघा इकडे, TA plus mg is equal to mva square upon r. सो हे आपलं टेन्शनचं इक्वेशन आलं होतं. ठीक आहे. मग आपण काय केलं होतं, वेन वी गो ऍट द टॉप पोझिशन, ओके, आणि आपल्याला काढायचं होतं मिनिमम स्पीड. मग मिनिमम स्पीड साठी आपण टेन्शन 0 घेतलं होतं. ओके, TA 0 केला होता आणि मग आपल्याला मिनिमम स्पीडचं इक्वेशन आलं होतं VA इज इक्वल टू अंडर रूट VA minimum is equal to under root RG. Okay, so this was the minimum speed required to continue the circular motion. म्हणजे जर तुमच्या पार्टिकलचा स्पीड A वर जाऊस्तोवर ह्याच्यापेक्षा कमी झाला, then it will fall down. Okay, so we calculated the minimum speed at the top position. Okay, when a particle is going from B to A. ठीक आहे. आज आपल्याला करायचे लोअर मोस्ट पोझिशन. ओके, टॉप मोस्ट करून झाले आपलं. सो टुडे वी आर गोइंग टू डू इट फॉर दी लोअर मोस्ट पोझिशन, दॅट इज पॉइंट बी. ओके, म्हणजे आज आपल्याला परत एकदा टेन्शन काढायचंय आणि वेलॉसिटी काढायची, पण कुठल्या पॉइंटला? लोअर मोस्ट पोझिशनला. ठीक आहे. नाउ वी विल स्टार्ट. पे अटेन्शन हियर. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, इथून ती स्ट्रिंग आली आहे. ओके, सो दिस इज द स्ट्रिंग. ठीक आहे. सो हाऊ मेनी फोर्सेस आर प्रेझेंट ऑन दिस पार्टिकल? पार्टिकल जेव्हा फिरत फिरत बी ला येईल त्यावेळेस त्याच्यावर किती फोर्स असेल? पहिला फोर्स वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. सो द फर्स्ट फोर्स ऍक्टिंग ऑन दॅट पार्टिकल इज वेट mg वर्टिकली डाउनवर्ड. ठीक आहे, कारण वेट ऑलवेज गोज डाउनवर्ड्स. आणि टेन्शन कुठे जातं? टुवर्ड्स द सपोर्ट. सपोर्ट कुठून मिळाला? सेंटर मधून. सो दिस इज द सेकंड फोर्स, टेन्शन. आता टेन्शन आहे आणि बी पॉइंटला आहे म्हणून आपण त्याला म्हणू TB. ओके, सो टेन्शन ऍट B इज अपवर्ड. ओके, बघा, mg डाउनवर्ड, TB अपवर्ड. ठीक आहे. ओके, इथे काय होतं रे, टॉपला दोघांची डिरेक्शन सेम होती. इथे दोघांची डिरेक्शन कशी आहे? अपोजिट आहे.
दोघांची डिरेक्शन सेम होती म्हणून आपण त्या दोघांची ऍडिशन केली होती वेक्टर्स प्रमाणे. ऍज पर वेक्टर, when two vectors are in same direction we add them, but here two vectors are in opposite direction. Okay, so how to find out their resultant? Subtract them. त्यांची वजाबाकी करायची, मग सबट्रॅक्ट करायचे. ते मग सबट्रॅक्ट करायचे म्हणजे काय करायचे, मग माझ्या पुढे दोन ऑप्शन आहेत, टीबी मायनस एमजी लिहू का एमजी मायनस टीबी लिहू. सबट्रॅक्शन करायचे ना, मग टीबी मायनस एमजी लिहायचा का एमजी मायनस टीबी लिहायचा. ओके, आता जेव्हा तुम्ही ह्या दोघांचा रिझल्टंट काढताल तेव्हा तो कुठे जाईल रे, तर रिझल्टंट जातो सेंटरकडे, म्हणजे रिझल्टंट वर जाईल ना. म्हणजे कोण मोठा आहे, टीबी. विचार करा, जर एमजी मोठा झाला तर काय होईल रे, हा कॉमन सेन्स आहे. जर एमजी मोठा झाला तर तो मास स्ट्रिंग बरोबर राहणार नाही, तो तुटणार आणि खाली पडणार. तुम्ही ना एक दोरी बांधा आणि त्या दोरीला एक छोटा दगड बांधा, दोरी तुटते का नाही, मोठा दगड बांधा. बघा इकडे ही दोरी आहे, या दोरीला मी एवढा मोठा दगड बांधला, तर बांधल्यानंतर काय होईल सर, ती दोरी तुटून जाईल. दोरी का तुटली हे फिजिक्सच्या लँग्वेज मध्ये बोलायचं, mg इज ग्रेटर दॅन टेन्शन म्हणून तुटली. आता ती दोरी तुटत नाहीये, तो कंटिन्यू करतोय मोशन, म्हणजे टीबी आणि एमजी मध्ये मोठा कोण आहे, टीबी, म्हणून टीबी मायनस एमजी लिहायचं. सो इथे लिहितो मी टीबी मायनस एमजी इज इक्वल टू. ओके, सी पहिल्यांदा हे कळलं पाहिजे, बेरीज करायची का वजाबाकी करायची. जर वजाबाकी करायची असेल, ओके, इफ यू हॅव टू सबट्रॅक्ट, विच वन यू शुड राईट फर्स्ट, एमजी और टीबी. या दोघात मोठा कोण आहे, टीबी मोठा आहे, कारण जर एमजी मोठा झाला तर ते तुटून जाईल आणि तो खाली पडेल. टीबी आणि एमजी याच्यात हा मोठा आहे, म्हणजे रिझल्टंट अपवर्ड जाईल. अपवर्ड म्हणजे टुवर्ड्स ओ, टुवर्ड्स ओ चाललाय म्हणजे टुवर्ड सेंटर, म्हणजे तो झाला सेंट्रीपेटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. वेलॉसिटी कुठल्या पॉइंटची, बी पॉइंटची, म्हणून इथे लिहितो बी. ओके, सो दिस इज द इक्वेशन ऑफ टेन्शन ऍट uppermost position. This is the equation of tension at lowermost position. Okay, दोन्ही पॉइंट्स क्लिअर आहेत. सो दिस इज टेन्शन ऍट uppermost position, this is tension at lowermost position. ओके, टीए मोठा का टीबी मोठा, कॉमन सेन्स आहे. हा एमजी इकडे घ्या, काय होईल, मायनस. हा एमजी इकडे घ्या, काय होईल, प्लस. इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे हा छोटा आहे, हा मोठा आहे. सो टेन्शन ऍट बॉटम इज मॅक्झिमम देन टेन्शन ऍट टॉप. वरती गेल्यावर टेन्शन कमी होतं, ओके, खाली आल्यावर टेन्शन वाढतं. ठीक आहे, ओके. सो दिस पॉइंट इज क्लिअर. नाव आपलं एक काम झालं, टेन्शनचं इक्वेशन काढलं आपण. ओके, आता आपल्याला काढायचंय, वी हॅव टू फाइंड आउट द इक्वेशन ऑफ वेलॉसिटी. ओके, आता वरती जी काढली होती आपण वेलॉसिटी, त्याचं इक्वेशन होतं अंडर रूट आर जी. ओके, नाव बघा, पार्टिकल इज एट ए, particle is coming to B. Okay, so what is the displacement of particle? The displacement of particle is 2r. Displacement of particle is 2r. विचार करा, वरती एक ऑब्जेक्ट आहे, ओके, त्याला मी सोडून दिला तर तो खाली जातो ना रे. ओके, आता वेलॉसिटी वाढते का कमी होते, वाढते. नाउ टॉक इन टर्म्स ऑफ एनर्जी. जेव्हा तो वरती होता तेव्हा त्याच्याकडे होती पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तो खाली जातो तेव्हा पोटेन्शियल कमी होते आणि कायनेटिक वाढते. ओके, सो लॉस इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू गेन इन कायनेटिक एनर्जी, राईट. सो सिमिलरली मी आता परत एकदा एनर्जी घेतो. ओके, वेन आय एम एट द टॉप आय हॅव पोटेन्शियल एनर्जी अँड वेन इट इज कमिंग डाऊन पोटेन्शियल गेट्स कन्वर्टेड टू कायनेटिक एनर्जी. ओके, सो हा झाला तुमचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. बघा इकडे, law of conservation of energy. So, what is law of conservation of energy? So, as per law of conservation of energy, change in potential energy is equal to change in kinetic energy. So change in potential energy gets converted into change in kinetic energy. Now इकडे बघा, तो टॉपला होता. ओके, व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ पोटेन्शियल एनर्जी, mgh. ओके, आणि तो टॉप वरनं खाली आला. ओके, आता जेव्हा तो टॉपला होता
तेव्हा तो थांबला होता की नाही, तो मोशन मध्ये होता. म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट कायनेटिक एनर्जी ऍट टॉप अँड कायनेटिक एनर्जी ऍट बॉटम याचा डिफरन्स घ्यायचा. ओके, सो हाफ एम व्ही स्क्वेअर बॉटम मायनस हाफ एम व्ही स्क्वेअर टॉप म्हणजे ए, चेंज घ्यायचा. ओके, ठीक आहे. आता इकडे बघा, एम तसाच लिहिला, जी तसाच लिहिला, एच. व्हॉट इज एच? एच इज अ डिस्प्लेसमेंट. आणि ए पासून बी पर्यंत किती डिस्प्लेसमेंट झालीये? 2r. मग याची लिहिलं होतं नाही ते. ओके, इज इक्वल टू, टेक आउट हाफ एम कॉमन. व्हॉट यू गॉट? व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर. ठीक आहे, एम गेट्स कॅन्सल, दिस कम्स हिअर 4rg. 2 2 is 4, 4rg is equal to vb square minus. आता नीट बघा, इथे कोण आहे रे? va. What is va? Velocity at the top. What is velocity at the top? Under root rg. त्याचा स्क्वेअर करा, rg. Right? So take it here. 4rg plus rg is equal to vb square. So vb is equal to 4rg plus rg 5rg. पण हे स्क्वेअर आहे, आपण स्क्वेअर रूट घेतलं, सो अंडर रूट. सो दिस इज द वेलॉसिटी ऍट बॉटम पोझिशन अँड दिस इज द टेन्शन ऍट बॉटम पोझिशन. ओके, सी समजून घ्या डेरिवेशन. वी कॅल्क्युलेटेड टेन्शन ऍट द बॉटम अँड वी कॅल्क्युलेटेड वेलॉसिटी ऍट द बॉटम. ओके, आणि इट इज क्लिअर that at the top velocity is under root rg and at the bottom velocity is under root 5rg, means this is greater than that. म्हणजे वरतून खाली येताना स्पीड वाढतो आणि तो खाली सगळ्यात जास्त असतो आणि तो किती आहे? अंडर रूट 5rg. आणि टॉपला किती आहे? अंडर रूट rg. ओके, ठीक आहे. म्हणजे आपल्या दोन पोझिशन्स झाल्या, एक अपर मोस्ट जी आपण लास्ट लेक्चरला बघितली आणि आता आपण बघितली लोअर मोस्ट पोझिशन. सो दिस इज ऑल टेकिंग प्लेस ऍट द lowermost position. Okay, tension is maximum at lowermost and we calculated the velocity at lowermost position. ठीक आहे, पुस्तकात सगळ्या स्टेप्स लिहित नाहीत, त्यांनी फक्त ही स्टेप लिहिली असेल आणि डिरेक्टली आन्सर घेतात, पण ते तुम्हाला कळलं पाहिजे हाऊ टू गेट द आन्सर. दॅट्स व्हाय आय एम रायटिंग ईच अँड एव्हरी स्टेप. ओके, नाव बुक मध्ये अजून एक इक्वेशन दिले, मी ते कसं आलं तुम्हाला शिकवतो. ओके, नाव आता दिस इज क्लिअर. ओके, इक्वेशन वरूनच आपल्याला एक गोष्ट कळते, काय रे, की सर टेन्शन ऍट बॉटम इज मोर दॅन टेन्शन ऍट टॉप. ओके, व्हॉट इज टेन्शन ऍट बॉटम? TB. What is tension at top? TA. Now we will calculate what is the difference in tension at top and bottom. Okay, so what I will do, this is mv square upon r ना, इक्वेशन 1 करतो याला आणि याला इक्वेशन 2 करतो. ओके, आणि मला काढायचे डिफरन्स बिटवीन द टेन्शन ऍट बॉटम अँड टॉप. सो what I will do, subtract equation 1 from 2. So TB minus mg minus TA, हा प्लस आहे तो मायनस होणार, मायनस mg इज इक्वल टू mvb स्क्वेअर अपॉन r मायनस mva स्क्वेअर अपॉन r. ठीक आहे. ओके, आपल्याला काढायचे TB मायनस TA. ओके, मायनस mg मायनस 2mg इज इक्वल टू m अपॉन r कॉमन, ब्रॅकेट मध्ये vb स्क्वेअर मायनस va स्क्वेअर. ओके, व्हॉट इज vb? vb इज वेलॉसिटी ऍट बॉटम आणि आताच काढलं होतं अंडर रूट 5rg ना. काय आलं होतं? vb इज इक्वल टू अंडर रूट 5rg. मग vb स्क्वेअर किती येणार? 5rg मायनस va स्क्वेअर. va काय आहे रे? अंडर रूट rg, स्क्वेअर करा rg. ठीक आहे. सो tb मायनस ta मायनस 2mg इज इक्वल टू m अपॉन r. 5rg minus rg is
4rg, r gets cancel, tb minus ta is equal to m into 4g is 4mg, minus 2mg पलीकडे घ्या, it becomes plus 2mg, so tb minus ta is equal to 6mg. So the difference between the tension at top and bottom is 6mg. Okay, so top position आणि bottom position मध्ये tension मध्ये difference आहे. The tension at bottom and tension at top, here tension is greater than this and this is the equation. But एक गोष्ट लक्षात ठेवायची, sorry, this is the difference in the tension of VCM under gravity. हे जे काय सर्क्युलर मोशन चालू आहे that is under gravity. So this is for gravity. You should remember that. Okay? So बघा आपल्या किती पोझिशन झाल्या? आपल्या 2 पोझिशन झाल्या. एक झाली आपली अपर मोस्ट, हे इक्वेशन आलं. मग आपण काढली बॉटम. ओके, ठीक आहे, म्हणजे आपल्या 2 पोझिशन झाल्या, अपर मोस्ट अँड लोअर मोस्ट. ओके, नाव वी विल गो फॉर द थर्ड पोझिशन. ओके, इट इज ऑल्सो कॉल्ड एज मिडवे पोझिशन्स. त्याला मिडवे पोझिशन्स पण म्हणतात, सी अँड डी. ओके, मध्ये आहेत ना ते, सो वी कॅन कॉल देम midway positions also. Okay, so now we'll go for midway positions. आता हे इक्वेशन्स लक्षात ठेवा फक्त. So we are going from position when the string is horizontal, C and D. String is completely horizontal. ठीक आहे, so I will come here. I will come to the position C. मी इथे हेडिंग देताना देतो midway positions. C and D दोघांचे इक्वेशन सेमच येणार आहे कारण दोघंही हॉरिझॉन्टल आहेत. ओके, फर्स्ट आय विल गो टू पॉइंट सी. हाऊ मेनी फोर्सेस आर देअर? फर्स्ट वेट mg vertically downward, tension towards the support tc. Okay, similarly I'll go for this position, mg vertically downward and tension td towards the सपोर्ट. ओके, इकडे येणार ना स्ट्रिंग, आपण असं म्हणू शकतो टीसी इज इक्वल टू टीडी. टीसी इज इक्वल टू टीडी. ओके, आता असं पण विचार करा, ज्यावेळेस आपण टॉपला वेलॉसिटी काढली होती ना तेव्हा टेन्शन किती घेतलं होतं? 0. बॉटमला 6mg, म्हणून तर डिफरन्स आला होता 6mg ना. तर ह्या दोघांच्या बरोबर हा मध्ये, म्हणजे हा साधारण किती असणार? लॉजिकली 3mg. See, when we derive velocity at the topmost position, तेव्हा आपण टेन्शन TA 0 घेतला होता. आता आपण दोघांमधला डिफरन्स काढला, मग हा 0 असेल तर दोघांमधला डिफरन्स किती आला होता? 6mg. म्हणजे याला 6mg घेतला, त्याला 0 घेतला, तर हे बरोबर मध्ये ना, म्हणजे साधारण इथं टेन्शन किती असणार? 3mg. ओके, सो टेन्शन ऍट मिडवे पॉइंट इज नियरली 3mg. ठीक आहे, पण ते आपल्याला प्रूफ करायचे. आपल्याला काय काढायचे? आपल्याला काढायचे वेलॉसिटी आणि टेन्शन दोन्ही काढायचे. ओके, सो फर्स्ट वी विल ट्राय टू फाइंड आउट वेलॉसिटी. ओके, अँड देन टेन्शन. आता पुस्तकात त्यांनी डायरेक्ट उत्तर दिले. ओके, व्हीसी मिनिमम इज इक्वल टू व्हीडी मिनिमम इज इक्वल टू √3rg. ओके, पण बऱ्याच मुलांना कळत नाही की सर ते आलं कसं, तर ते कन्झर्वेशननीच करा. ओके, आता मगाशी तुम्ही टॉपला होता आणि टॉपवरनं बॉटमला आलतो, पण आता टॉप वरून बॉटमला नका जाऊ, टॉप वरून इथे या फक्त. ओके, सो वी आर कन्सिडरिंग अ चेंज फ्रॉम A to C. हे बुक मध्ये नाहीये, त्यामुळे लक्ष द्या. आता तेच लिहितोय मी, फक्त जरा वेगळ्या प्रकारे लिहितोय. टोटल एनर्जी ऍट A इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट C. ओके, मग टोटल काय असते रे? पोटेन्शियल एनर्जी ऍट A प्लस कायनेटिक एनर्जी ऍट A is equal to potential energy at C plus kinetic energy at C. ओके, आता टॉप ए ला पोटेन्शियल एनर्जी किती? mgh. फॉर्म्युला आहे ना, पण h किती? 2r प्लस व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? फॉर्म्युला इज हाफ mv स्क्वेअर, पण ए ला आहे म्हणून इथे लिहिला va. ठीक आहे,
इज इक्वल टू व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी ऍट सी. आता बघा मगाशी मी इथून इथे आलो होतो तर डिस्प्लेसमेंट 2r होती ना. आता मी इथून इथे आलोय कारण डिस्प्लेसमेंट अशी मोजतो ना आपण व्हर्टिकल. सो दॅट इज r. सो mgr प्लस व्हॉट इज कायनेटिक. कायनेटिकचा फॉर्म्युला हाफ mv स्क्वेअर. सो हाफ mvc स्क्वेअर. गॉट इट. ओके. कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. ओके. आता सॉल्व्ह करा. 2mgr प्लस आता नीट बघा हाफ m. व्हॉट इज VA. वेलॉसिटी ऍट द टॉप किती असते रे. √rg त्याचा स्क्वेअर rg म्हणजे इथे दिला gr. ओके. हा mgr इकडे घ्या मायनस mgr इज इक्वल टू हाफ m vc स्क्वेअर काढायचा आहे. ओके. 2mgr मायनस mgr प्लस हाफ mgr 3/2 mgr is equal to half mvc square. M gets cancelled, 2 gets cancelled. So vc square is equal to 3rg म्हणजेच vc is equal to under root 3rg. कळलं. ओके. बघा याचा प्रूफ पुस्तकात नाहीये पण मी तुम्हाला तरी शिकवलं कारण तो सोपा आहे आणि तुम्हाला कळेल. जसा आपण सेकंड प्रूफ केला होता बी आपण काय दिलं होतं पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे टोटल एनर्जीज ना. फक्त इथं सगळी पोटेन्शियल होती आणि इथं सगळी कायनेटिक होती. ओके. सो सिमिलरली वी कॅल्क्युलेटेड इट फॉर पोझिशन सी. मग सर डी चं नाही काढायचं का. नाही का कारण सी आणि डी या सेम पोझिशन आहे. ओके. म्हणजे दिस इज वेलॉसिटी ऍट सी अँड सेम इज द वेलॉसिटी ऍट डी. सो आय कॅन राईट डाऊन velocity at C, minimum velocity at C is equal to minimum velocity at D is equal to under root 3rg. So this is the equation of velocity for which position? Midway position. Okay. आता महत्वाची गोष्ट बघा. ओके. आता सगळं रिवाइज करू आपण. इथे किती वेलॉसिटी आहे अंडर रूट rg. इथे किती आहे अंडर रूट 5rg आणि इथे किती आहे अंडर रूट 3rg. ओके. इथे किती आहे अंडर रूट 3rg. ओके. नाउ इज इट गेटिंग जस्टिफाईड. बघा खाली आहे मी बॉटमला किती वेलॉसिटी आहे √5rg. खालून वर चाललोय स्पीड काय झाला पाहिजे कमी का जास्त. कमी. √5 चा √3 झाला. ओके. अजून वर गेलो अजून कमी. √3 चा √1 झाला. सगळ्यात कमी वरती ना. आता वरतून खाली यायला लागलो. √1 चा √3 झाला वाढली ना. √3 चा √5 झाला वाढली ना. सो दिस इज गेटिंग जस्टिफाईड. जे आपण बोलतो ते प्रूफ झालं की खालून वर जाताना स्पीड कमी होतो वरतून खाली येताना स्पीड वाढतो. अँड देअरफॉर वी कॉल दिस एज अ सर्क्युलर मोशन इन विच प्लेन वर्टिकल प्लेन. ओके. सो वी कॅल्क्युलेटेड वेलॉसिटीज ऍट 4 पोझिशन्स अप्पर मोस्ट लोअर मोस्ट आणि 2 मिडवे. ओके. अप्पर मोस्टला √rg बॉटमला अंडर रूट 5rg मिडवेला अंडर रूट 3rg. ओके. सो वी कॅल्क्युलेटेड वेलॉसिटी ऑफ पार्टिकल ऍट डिफरंट पोझिशन्स. ओके. सो दिस वॉज युअर डेरिवेशन. टॉप पोझिशन बॉटम पोझिशन अँड मिडवे पोझिशन. हे तुमच्या बुकमध्ये नाहीये. इफ यू वॉन्ट यू कॅन पॉज द व्हिडिओ अँड कॉपी इट डाऊन. ओके. ठीक आहे. आता हे झालं आपलं वेलॉसिटी तिन्ही पोझिशनचं झालं. टेन्शनचं मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. इकडे 0 इकडे 6 mg इकडे 3 mg. ओके. सो टेन्शन बिकम्स 3 mg ऍट सी अँड डी. ओके. नाव व्हॉट वी हॅव टू डू. तुमच्या पुस्तकात एक त्यांनी पॉईंट दिलाय आर्बायट्री पोझिशन. ओके. नाव फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट डू यू मीन बाय आर्बायट्री पोझिशन. ओके. लक्ष द्या. मी काम करतो मी दुसरं सर्कल काढतो. याच्यातच नको करायला मग ते तुम्हाला नीट कळणार नाही. So I will draw another circle. Okay, pay attention. Okay. पुस्तकात इक्वेशन्स दिलेले नाहीयेत. मी इक्वेशन पण लिहून देणार आहे. ओके. त्यामुळे लक्ष द्या. नाउ वी आर डुईंग फॉर विच पोझिशन आर्बायट्री पोझिशन. ओके. सर्कल आहे सेंटर O. नाउ व्हाट डू यू मीन बाय आर्बायट्री पोझिशन फर्स्ट. नाउ आर्बायट्री पोझिशन मीन्स एनी पोझिशन बॉटम टॉप मिडवे नाही कुठे पण घ्या.
बघा हा बॉटम आहे अँड सपोज माय आर्बिट्ररी पोझिशन इज दिस, माय पार्टिकल इज ॲट दिस पॉइंट. चालेल, नीट लक्ष द्या. आर्बिट्ररी पोझिशन आहे, माय पार्टिकल इज ॲट दिस पॉइंट. दिस इज अँगल थीटा, अँगल मेड विथ द वर्टिकल. चालेल, ओके. नाउ what are the forces acting on this particle? First, weight mg vertically downward, right? Second, tension T towards the support. Tension ला फक्त T लिहितोय आता मी because this is arbitrary position. पुस्तकात डायग्राम काढली आहे पण इक्वेशन लिहून नाही दिलं. ठीक आहे. नाव आता आर दे बॅलन्सिंग इच अदर? नो, दे आर नॉट बॅलन्सिंग इच अदर. बघा आपण काय करतोय ना हे समजून घ्या. आपण पहिले टॉपला गेलो, टेन्शन आणि वेलॉसिटी काढली, मग बॉटमला गेलो, टेन्शन आणि वेलॉसिटी काढली. आता मी इकडे मिडवेला गेलो, टेन्शन आणि वेलॉसिटी काढली. नाव आय एम ॲट एनी पोझिशन, इथे 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 कुठे पण मी एक त्यातली घेतली. ओके. बट टेन्शन टुवर्ड्स द सपोर्ट, mg वर्टिकली डाउनवर्ड. आर दे बॅलन्सिंग इच अदर? नो. सो वी हॅव टू कॅरी आउट रिझोल्युशन. बॅलन्स नाही करत आहेत ना, रिझोल्युशन करा. ठीक आहे. कुणाला रिझॉल्व्ह करायचं? मी ठरवलं mg ला रिझॉल्व्ह करायचं. हा पहिला, हा दुसरा. सो आय एम गोइंग टू रिझॉल्व्ह mg. ओके. बघा परपेंडिक्युलर आहेत ना एकमेकाला. ही रेडियस, हा टँजंट. नाउ व्हॉट इज द फर्स्ट स्टेप ऑफ रिझोल्युशन? मार्क द अँगल. हा आहे थीटा. का बरं? या दोन सरळ लाईन आहेत आणि हा ट्रान्सव्हर्सल आहे, सो करस्पॉन्डिंग अँगल. पहिली स्टेप झाली, मार्क द अँगल. सेकंड, ज्याला रिझॉल्व्ह करायचं त्याला हायपोटेनियस करा. केला? त्याला रिझॉल्व्ह करायचं ना, mg ला हायपोटेनियस. ओके. ऍडजसंट इज कॉस, अपोजिट इज साइन. थीटाची ही कुठली बाजू आहे? ऍडजसंट, mg कॉस थीटा. थीटाची ही कुठली बाजू आहे? अपोजिट, पण ही आणि ही सेम आहे म्हणजे mg साइन थीटा. झालं, माझं काम झालं. मी कुणाला रिझॉल्व्ह केला? लाईट करून टाकतो. आय रिझॉल्व्ह mg. ओके. mg इज रिझॉल्व्ह इंटू हाऊ मेनी कंपोनेंट्स? 2 कंपोनेंट्स, mg साइन थीटा, mg कॉस थीटा. आता पार्टिकल असा फिरतोय ना अँटी क्लॉकवाईज, त्याची व्हेलॉसिटी ह्या डायरेक्शनला आहे, इकडे. सो ऍक्सिलरेशन ऑफ पार्टिकल इज टुवर्ड्स दिस, म्हणजे यांनी याला बॅलन्स केला. ओके. ऍक्सिलरेशन. ठीक आहे. आपल्याला तो नको, आपल्याला टेन्शन पाहिजे. आता टी ला कोण बॅलन्स करते? mg कॉस थीटा. टी ला कोण बॅलन्स करते? mg कॉस थीटा. बरं, या दोघांची डायरेक्शन सेम आहे का अपोजिट आहे? अपोजिट आहे. मग ऍडिशन का सबट्रॅक्शन? सबट्रॅक्शन. मग या दोघांत मोठा कोण असेल? टी का mg कॉस थीटा? टी. सो टी मायनस mg कॉस थीटा. टी मायनस mg कॉस थीटा. आता या दोघांमध्ये मोठा कोण? टी. म्हणजे रिझल्टंट कुठे जाणार? टुवर्ड सेंटर. टुवर्ड सेंटर चालला म्हणजे कोण? सेंट्रीपेटल. सो काय दिला फॉर्म्युला? mv² अपॉन r. गॉट इट? ओके. हा, मग टीचं इक्वेशन काय आलं रे? टी इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस mg cos theta. So this is the equation of tension at any position. Okay? ठीक आहे. So we calculated tension at any position. ओके. आता तुम्ही म्हणताल सर कशावर नाही बरोबर आहे? आता आठवा, जेव्हा आपण टॉपला होतो, कुठे होतो रे आपण? टॉपला. तर आपण इक्वेशन मगाची असं लिहिलं होतं, TA मायनस mg इज इक्वल टू TA प्लस mg इज इक्वल टू mva² अपॉन r. हा mg पलीकडे घ्या, असं होईल ना. हे झालं टॉपचं, बरोबर. TA म्हणजे टॉप. बॉटमचं असं होतं, TB इज इक्वल टू mvb² अपॉन r प्लस mg. इकडे मायनस होतं, तिकडे गेलं प्लस झालं. ओके. आता नीट बघा इकडे. इफ यू आर ऍट दिस पॉइंट, तुम्ही जर का इथे असताल, कुठली पोझिशन? बॉटम. थीटा किती रे? जर तुम्ही इकडनं इकडे आला तर थीटा कमी होणार. कमी म्हणजे किती? 0. थीटा 0. कॉस 0 1. काय आला फॉर्म्युला? mv² अपॉन r प्लस mg. आला का बॉटम? फक्त बी लिहिलंय मी इथे, इथं VB लिहिलंय कारण त्या पॉईंटचं नाव बी घेतलं होतं ना मी. टॉपला जावा. चला, आलो का टॉपला?
टॉपला थिटा किती 180, थिटा 180, कॉस 180 -1, कॉस 180 -1 म्हणजे इथं मायनस आलं, mv² मायनस mg. सो टॉपला काय आलं कळलं. म्हणजे हे इक्वेशन जास्त महत्वाचं आहे, कारण यात तुम्ही कुठलीही पोझिशन काढू शकता. टॉप आणि बॉटम तुम्ही डायरेक्ट पण लिहू शकता. आपण सुरुवातीला डायरेक्टली लिहून बघितली, पण याचा ऍडव्हान्टेज काय, याच्यात तुम्ही कुठलीही पोझिशन लिहू शकता. ओके. मग तुम्ही म्हणाल सर व्हेलॉसिटीचं काय, व्हेलॉसिटीचं पण तसंच आहे. व्हेलॉसिटीचा जनरल फॉर्म्युला असतो v = √3 + 2 cos θ rg. ओके. याचं डेरिव्हेशन तुम्हाला नाहीये, पण लक्षात ठेवा खूप फायद्याचा फॉर्म्युला आहे. ट्राय करून बघा. बॉटमला आहे मी थिटा 0, cos 0 1, 2 × 1 2, 2 + 3 5 rg. आलं ना मग अशीच. वरती जावा टॉपला गेलो, अँगल 180, cos 180 -1, 2 × -1 -1, 3 - 2 1, 1 × rg. ओके. ठीक आहे. चला मिडवे पण ट्राय करू आपण. मिडवेला किती होती √3 rg ना. ट्राय करू. तुम्ही जर इथून इथे गेला तर अँगल किती येणार रे 90, cos 90 इज 0, सो 3 + 0 म्हणजे 3 × rg, 3 rg. सो हे सगळ्यात महत्वाचे फॉर्म्युले दोन का, याच्यामुळे तुम्ही कुठलीही पोझिशन काढू शकता, टॉप, बॉटम, मिडवे और एनी आर्बिट्ररी पोझिशन. सो दिस इज द टेन्शन अँड वेलॉसिटी ॲट आर्बिट्ररी पोझिशन. हे पण कॉपी करून ठेवा, कारण हे पुस्तकात नाहीये. पुस्तकात हे फक्त लिहून दिलंय, इक्वेशन्स नाही दिले. इक्वेशन्स आर युजफुल फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. ओके. सो नाव वी फिनिश्ड विथ एव्हरीथिंग. ओके. इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सगळं झालं आपलं. काय काय केलं बघा आपण. पहिल्यांदा आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणजे काय ते शिकलो. त्यात दोन प्रकार असतात, कंट्रोल्ड बाय अदर सोर्सेस अँड कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. आपल्याला डिटेलमध्ये कुठलं शिकायचं होतं, कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. मग ते चालू केलं आपण. बॉटम पोझिशन, टॉप पोझिशन आणि मिडवे पोझिशन्स घेतल्या. Then we calculated tension at top position and velocity at top position. Then we calculated tension at bottom and velocity at bottom. मग मिडवेचं केलं तसंच सेम. आणि दिस इज फायनल फॉर एनी आर्बिट्ररी पोझिशन. ओके. ठीक आहे. सो टेन्शनचं मी प्रूफ करून दाखवलं. व्हेलॉसिटीचं प्रूफ नाहीये तुम्हाला, इक्वेशन लक्षात ठेवा, दॅट विल बी युजफुल. ओके. ठीक आहे. नाव सो वी फिनिश विथ द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन हिअर. ओके. इथे पूर्ण व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आपलं कम्प्लीट झालंय. ओके. आता त्यांनी शेवटी पुस्तकात ना एक पॉइंट दिलाय. ओके. केस 2 नाव दिले त्याला. मास टाईड टू अ रॉड. ओके. व्हॉट दे आर सेइंग, मास टाईड टू अ रॉड म्हणजे बघा इथे आपण काय घेतली होती रे, स्ट्रिंग घेतली होती ना, दोरी घेतली होती. दोरीच्या ऐवजी काय घ्या, रॉड घ्या. ओके. इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग टेक अ रॉड and move it in a circle. Okay. ठीक आहे. आता स्ट्रिंगला रोटेट करण्यासाठी टेन्शनची गरज आहे, रॉडला नाहीये. रॉड टॉपला जरी गेला तरी मास पडणार नाहीये. बेसिक डिफरन्स कळतोय का. तर बेसिक डिफरन्स बिटवीन स्ट्रिंग अँड अ रॉड इज दॅट फॉर स्ट्रिंग टू कंटिन्यू द मोशन टेन्शन इज रिक्वायर्ड. रॉडला तशी काही गरज नाहीये, कारण तो रॉड आहे ना. ओके. स्ट्रिंग स्ट्रेच होते ना, रॉडचं काही नाही. रॉड इज ऑलरेडी अ सॉलिड मटेरियल, देअरफॉर इट डज नॉट रिक्वायर एनी टेन्शन. सो दॅट इज द फर्स्ट पॉइंट. ओके. मग त्यांनी ना व्हेलॉसिटीज कॅल्क्युलेट केल्या. ओके. म्हणजेच डिरेक्टली इक्वेशन दिलेत बुकमध्ये की इन्स्टेड ऑफ स्ट्रिंग इफ देर इज अ रॉड देन वेलॉसिटी ऍट लोअर मोस्ट पोझिशन. इकडे बघा मी इथे लिहितो, वेलॉसिटी ऍट लोअर मोस्ट पोझिशन फॉर रॉड इज इक्वल टू √4 rg. म्हणजेच 2 √rg असं लिहिलं तरी चालतं. ओके. आणि टेन्शन बिटवीन द अप्पर मोस्ट अँड लोअर मोस्ट, टेन्शन TB मायनस TA इज इक्वल टू 6 mg. टेन्शन मध्ये फरक पडत नाही. ओके. जर रॉड हॉरिझॉन्टल पोझिशनला असेल, ओके, देन द इक्वेशन फॉर वेलॉसिटी, ओके, इज दिस इज लोअर मोस्ट √2 जर तो हॉरिझॉन्टल म्हणजे इथे रॉड असेल, इफ रॉड इज प्रेझेंट ॲट दिस पॉइंट
then the equation of velocity is under root 2 rg. Okay, under root 2 rg. सो लोअर मोस्टला किती वेलॉसिटी आहे 2. हे दोन सेम नाहीये, वेगळं आहे. हा 2 रूट आरजी आहे, हा ऍक्च्युअली रूट 4 आरजी, हा रूट 2 आरजी आहे. ओके, सो याचे फक्त रॉड साठी तुम्हाला डेरिव्हेशन्स नाहीये, फक्त इक्वेशन्स दिले. दीज आर द इक्वेशन्स फॉर रॉड. ओके, ठीक आहे. सो हियर वी कम्प्लिटेड द व्हर्टिकल सर्क्युलर मोशन अंडर द इफेक्ट ऑफ ग्रॅव्हिटी फॉर स्ट्रिंग, आणि रॉडचे फक्त इक्वेशन्स लक्षात ठेवा. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरला आणखीन 2 पॉइंट्स आहेत, अँड देन वी विल स्टडी इट्स न्यूमेरिकल्स. ओके, ठीक आहे. सो विल स्टॉप हियर. थँक यू.